तुम्ही जे हे पाणी बघताय हे कुठल्या नाल्यातलं किंवा गटारातलं नाही आहे, तर लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली ही आहे इंद्रायणी. खरं तर इंद्रायणीचं जे प्रदूषण आहे ते वारंवार न्यूज 18 लोकमत दाखवतंय, त्याचा पाठपुरावा करतंय. मात्र या काळामध्ये जेव्हा की आता उन्हाळा सुरू झाला आहे, त्यावेळेस पाण्याची जास्त गरज या नदीकाठी असणाऱ्या प्रत्येक जीवाला लागते किंवा किंबहुना या नदीपात्रात जे जीव आहेत त्यांना देखील लागते. मात्र या इंद्रायणीच्या पाण्याची अवस्था आणि प्रदूषण बघून आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीने या नदीपात्रामध्ये थेट मैला मिश्रित पाणी आणि केमिकल मिश्रित पाणी सोडलं जातं. वारंवार या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करत असताना जे ग्रामस्थ आहेत, या इंद्रायणीचे ग्रामस्थ आणि वारकरी जे आहेत त्यांचा संताप देखील आपण बघतो. आत्ताही माझ्यासोबत हे सगळे ग्रामस्थ आणि वारकरी आहेत. इंद्रायणीची ही अवस्था, ज्या इंद्रायणीने खरं तर तीर्थ म्हणून या इंद्रायणीचं पाणी आचमन केलं जातं, इथे स्नान केलं जाते. आगामी काळामध्ये अर्थातच आषाढी वारी आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस या इंद्रायणीची ही अशी अवस्था होते, त्यावेळेस ग्रामस्थांची मोठी कोंडी होते. खरं तर तीर्थक्षेत्र आहे आणि इथलं तीर्थच जर अशा पद्धतीने विष होत असेल, तर नेमकं या प्रदूषणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणा काय करतात, त्यांना कोण पाठीशी घालतंय, हा खरा प्रश्न आहे. वेळोवेळा मुख्यमंत्री येतात किंवा इतर राजकीय नेते येतात, त्यांच्याकडनं आश्वासन दिलं जातं. याआधी देखील एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, त्याचबरोबर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील आश्वासन दिलं होतं की या नदीपात्रामध्ये खास करून हे श्रद्धास्थान असल्यामुळे नमामि इंद्रायणी हा जो प्रोजेक्ट राबवला जातोय, प्रकल्प राबवला जातोय, त्यानुसार कोट्यवधी रुपये खर्च केले जाऊन ज्या पद्धतीनं केमिकल मिश्रित पाणी या कंपन्यांमार्फत सोडलं जातं ते बंद केली जाईल आणि ज्यांनी हे पाणी या नदीपात्रात थेट सोडलं, प्रदूषण वाढवलं, त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल केले जातील. मात्र काहीच होताना दिसत नाही आणि त्यामुळे आपण बघतोय की हे सगळे ग्रामस्थ आहेत. नासिर, तुम्ही या सगळ्या प्रकरणाचा वारंवार पाठपुरावा करत असतात. इथे जी परिस्थिती आहे रोज मांडण्याचा प्रयत्न करतात, काही कोणावर परिणाम होताना दिसतोय. आता काय संताप अनावर झालाय, हे पाणीच त्यांना पियायला द्यावं असं वाटतंय? मागील अनेक वर्षापासून आमच्या आळंदीतील ग्रामस्थ असतील, वारकरी संप्रदाय असेल, मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली. अनेक प्रकारे मंत्री महोदय असतील, मुख्यमंत्री असतील किंवा जे अधिकारी असतील त्यांच्याशी चर्चाही झाली. फक्त बैठक आणि मिटिंग आमच्या झाल्यात, तर त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई आतापर्यंत तरी केलेली दिसत नाही. वारंवार बघतो आपण, महिना 15 दिवस झाला की हीच परिस्थिती उद्भवते. आमचा शेतकरी बांधव आहे, तुम्ही जर एखाद्याच्या वावरात गेले तर अनेक प्रकारचे त्वचा रोगांना त्यांना सामोरे जावं लागतं. अनेक मोठ्या गोष्टींना म्हणजे रोगांना सामोरे जाण्याची आज परिस्थिती उद्भवलेली आहे. आज संत ज्ञानेश्वर महाराजांचा 750वा जन्मोत्सव आपण साजरा करतोय आणि त्या काळात जर ही परिस्थिती म्हणल्यावर ह्याच्यासारखी निंदनीय गोष्ट आमच्या आळंदीकरांसाठी नसेल. अर्थात खरं तर हे बोलतानाही खेद वाटतं. माऊलींच्या या तीर्थ क्षेत्राला अशा पद्धतीनं गालबोट लागूच नये असं सगळ्यांचं म्हणणं असतं. मात्र ज्या पद्धतीनं पिंपरी चिंचवड महापालिका असेल किंवा वरच्या जेवढ्या काही इंडस्ट्रीयल एरिया असेल त्यांचं हे पाणी थेट सोडलं जातं असं तुम्ही म्हणतात. महापालिकेनं असा दावा केला आहे पर्यावरण विभागाने की या पाण्यामध्ये डिटर्जंट आहे आणि मग त्याचा हा सगळा फेस आहे. हा दावा सगळा फसवा आणि हास्यास्पद वाटतो. अतिशय हास्यास्पद आहे आणि घृणास्पद आहे की डिटर्जंटचं पाणी काही एवढं मोठं येते का, आणि डिटर्जंटचं पाणी शुक्रवारीच कसं येते हेच आम्हाला काही कळत नाही. ते संशोधन काही कळत नाही. म्हणजे गुरुवारीच लोक जास्त घरामध्ये धुणं भांडे करतात का? गुरुवारी दर गुरुवारी शुक्रवारी हा प्रश्न उद्भवतोय. तुम्ही म्हणताय की काय येत असेल, म्हणजे तुमचं काय अभ्यास आहे या सगळ्या? तर आमचा स्पष्ट आरोप असा आहे की याच्यामध्ये खालचे जे अधिकारी आहेत, मग प्रदूषण महामंडळ असेल, पाटबंधारे विभाग असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, स्थानिक ज्या नगरपालिका असतील, ह्या प्रशासनाचं याच्यावर पूर्णतः दुर्लक्ष आहे. मुळामध्ये मुद्दा हा आहे की शुक्रवारीच अशा पद्धतीने या नदीची अवस्था आहे ते फेसाळलेली दिसते. त्याचं कारण हे एक असं आहे की इंडस्ट्रीयल जे सुट्टी आहे ती गुरुवारी असते आणि जेव्हा कंपन्यांना गुरुवारी सुट्टी असते त्या दिवशी 8 दिवसाचं पाणी कोणतीही प्रक्रिया न करता जे केमिकल मिश्रित पाणी असते ते थेट पाण्यात सोडलं जाते, असंच म्हणायचं आहे तुम्हाला? हो, हीच भूमिका आहे. आणि वारकरी असतील, आळंदी ग्रामस्थ असतील, तर हे आता रोगाच्या संबंधातून GBS नावासारखा जो रोग आहे त्याला जात आहेत सामोरे. दुसरी गोष्ट, संध्याकाळच्या वेळेला इतकी दुर्गंध, जर साबणाचं पाणी ते असावं फेसयुक्त तर त्याचा दुर्गंध नाही आला पाहिजे, तर दुर्गंध येतोय. आणि प्रचंड संध्याकाळच्या वेळेला, दुपारच्या वेळेला आणि सकाळच्या वेळेला मच्छरांचं घाणीचं साम्राज्य वाढत चाललंय आहे आणि आरोग्याचे मोठे प्रश्न या निमित्तानं उभे राहिले. एक वारकरी म्हणून आत्ताची मनाची काय अवस्था झालेली आहे? लाखो वारकरी येतात, त्यांना काय
या निमित्तानं सांगा. या निमित्ताने एकच सांगू शकतो की वारकरी म्हणून आम्ही ज्यावेळेला इंद्रायणी मातेकडे पाहतो तर अक्षरशः हे चित्र बघून अक्षरशः आम्हाला एक वारकरी म्हणून अशी भावना होते की रडायला येते की ज्या वेळेला ही इंद्रायणी माता आम्ही लहानपणापासून पाहतो वाहत होती, अक्षरशः लोक या तीर्थ म्हणून पाणी घेत होते. आता वारकरी आल्यानंतर विचार करतात की या ठिकाणी स्नान आम्ही करावं की नाही करावं, आणि वारकरी इतर इकडे तिकडे धर्मशाळेमध्ये स्नान करतात आणि फक्त इंद्रायणी मातेचं दुरून दर्शन घेतात. म्हणजे इच्छा असूनही त्या वारकऱ्याचं स्नान या इंद्रायणी मातेमध्ये, इंद्रायणी नदीमध्ये होत नाही. याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असू शकते. अर्थात. आणि त्यामुळे आपण बघतो की या सगळ्या प्रकरणामध्ये जे एकंदरीत प्रशासन आहे त्यांचं दुर्लक्ष होत आहे आणि त्यामुळेच ही सगळी परिस्थिती ओढावलेली आहे. काय संताप आहे तीव्र या निमित्तानं. हे जे सगळं बाजू दाखवा पहिली, ही बाजू तुम्ही बघून घ्या एकदा, कॅमेरामध्ये दाखवा तुम्ही, सीसीटीव्ही मध्ये हे जे काम चालू आहे, तुमची रेड लाईन ब्ल्यू लाईन नेमकी कुठे आहे. बरोबर. तुम्हाला जर रेड लाईन ब्ल्यू लाईन विषयी कल्पना नसेल तर मग या नदीचा DPR प्लॅन पास कसा झाला. शिवाय ज्या DPR पास केला त्या पास केलेल्या DPRला ज्या NGO होत्या त्या ओरिजिनल या कामामध्ये होत्या का. जर नाही तर DPR प्लॅन पास कसा केला, हा पहिला मुद्दा. बरोबर. मग मला सांगा, लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेले आळंदी आहे. प्रत्येकजण या ठिकाणी येऊन नतमस्तक होतो. कशासाठी. माऊलीची जन्म ज्ञानपीठ कर्मभूमी आहे. बरोबर. मग कर्मभूमी असून जर या ठिकाणी या नदीची, जिला माता म्हणतो, परदेशात तिला माता म्हटलं जात नाही, मात्र नदी आहे, परंतु ती अतिशय सुपीक आणि सुंदर आहे. परदेशी नद्यांचं दर्शन इथं देऊन इथला विकास होणार आहे असं म्हटलं, ऐकलं, ते DPR मध्ये दिसलं. पण प्रत्यक्षात या नदीचा विकास कसा होणार आहे हा एक संभ्रम आहे. 222 पेजचा DPR प्लॅन पास आहे. ज्यांनी प्लॅन पास केला त्यांना एक विनंती आहे, इंद्रायणी नदीची जैविक विविधता नष्ट न करता विकास करा. एवढीच आशा इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने करताय तुम्ही. खरं तर या पद्धतीनं वेगवेगळ्या माध्यमातून या सगळ्याच जे काही इंद्रायणीचं प्रदूषण आहे त्यासाठीचा आवाज उठवला जातो. DPRचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या पद्धतीने DPR केला गेला आहे, याचा विकास कसा होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पैसे, निधी या सगळ्यांचं नियोजन मात्र झालं आहे आणि तो निधी कसा खर्च करायचा याचंही नियोजन झालं आहे, परंतु प्रदूषण कसं थांबवायचं, रोखायचं याचं काही नियोजन होताना दिसत नाही. आणि म्हणून काय सांगायचं आहे आता या निमित्तानं, जे काही या नदीचं पाणी पिऊ इच्छितात किंवा पित असतील पुढे किंवा वापरत असतील त्यांना या निमित्तानं काय सांगायचं. कारखान्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करावी आणि आपलं जे आहे गावागावातील जे सांडपाणी येते नदीला त्याच्यावरही प्रक्रिया करण्याचा प्लॅन पास करावा. बरोबर. आणि अर्थातच जे या नदीचं पाणी आचमन करू इच्छितात, पिऊ इच्छितात किंवा शेतीला वापरू इच्छितात त्यांनी ते वापरलं नाही पाहिजे असंच या सगळ्यांचं म्हणणं आहे. नवे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने देखील त्या संदर्भातल्या सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत की कोणत्याही वापरासाठी या पाण्याचा उपयोग केला जाऊ नये. आणि असं जर असेल, इंद्रायणीचे एक इतिहास, या इंद्रायणीच्या पवित्र पाण्याचं आचमन केल्यानंतर, तीर्थ घेतल्यानंतर शरीरातले सगळे इंद्रिय स्वच्छ होतात, पवित्र होतात अशी आख्यायिका आहे. आज मात्र हे तीर्थ विष झालं आहे आणि या तीर्थाला विष करणारं कोण हा खरा प्रश्न आहे. तिथपर्यंत या सगळ्या यंत्रणा पोहोचतील का आणि इंद्रायणी मोकळा श्वास घेईल का, या निमित्तानं या सगळ्यांचं लक्ष आहे. पुढे सुरजचं गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, आळंदी.